गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अपूर्वकरण गुणस्थान आपण बघतो आहे. 8व्या नंबरचं हे गुणस्थान आहे. आणि हा जीव आता चारित्र प्राप्तीसाठी प्रयत्न याचा सुरू आहे. एक तर उपशम करेल चारित्र मोहनीय कर्माचा, किंवा चारित्र मोहनीयाचा क्षय करेल, हा अरहंत पदाला प्राप्त करेल. याच्याजवळ बेसिक रूपाने पहिल्यांदा एक तर द्वितीयोपशम सम्यक्त्व असेल किंवा क्षायिक सम्यक्त्व असेल. द्वितीयोपशमासाठी त्याच्याजवळ एकच मार्ग उपलब्ध आहे, उपशम श्रेणी आरोहण करण्याचा. क्षायिक सम्यक दृष्टी जो आहे याच्याजवळ मात्र 2 मार्ग उपलब्ध आहे. तो उपशम श्रेणीनी पण चढू शकतो किंवा क्षपक श्रेणीनी पण चढू शकतो. अशा तऱ्हेने 8, 9, 10, 11 किंवा 12 अशा रीतीने ही गुणस्थानांची पूर्ती करून त्याचं आता निर्मल चारित्र प्रगट होणार आहे. तो वितराग दशेला प्राप्त होणार आहे, कषायांना पूर्णपणे उपशमित किंवा क्षय करून. अशा प्रकारच्या या प्रक्रिया 8व्या गुणस्थानापासून आता सुरू झालेली होती. 8व्या गुणस्थानाची 4 विशेषता आपण बघितली. पहिलं बघितलं होतं स्थिती कांडघात, दुसरं अनुभाग कांडघात, तिसरं गुणश्रेणी निर्जरा, आणि चौथं होतं गुणसंक्रमण. अशा तऱ्हेने अपूर्वकरण गुणस्थान आपण बघितलं. आता यावर आपल्याला प्रश्न बघायचे आहे की काय यावर आपण विचार आणखी करू शकतो. इस गुणस्थान को अपूर्वकरण गुणस्थान क्यों कहते हैं? पहिला प्रश्न तर जसं आपण पाहिलं की अधःकरण असेल तरीही एका जीवाचे परिणाम दुसऱ्या समयात अपूर्वच असतात. ते पहिल्या समयातील परिणामांशी मिळत नाही. पण तिथे त्याला अधःकरण ही संज्ञा दिली आणि या गुणस्थानात अपूर्वकरण असं म्हटलं. याचं कारण काय आहे हा प्रश्नकर्त्याचा प्रश्न आहे. उत्तर पहा. इस गुणस्थान में यतः विभिन्न समय स्थित जीवों के पूर्व में अप्राप्त अपूर्व परिणाम होते हैं, अतः इसे अपूर्वकरण गुणस्थान कहते हैं. या गुणस्थानात आणि अधःकरणाच्या गुणस्थानात थोडा फरक आहे. अधःकरणामध्ये मागून एखादी व्यक्ती अधःकरण परिणाम सुरू करून समोरच्याला त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचू शकत होती. परंतु अपूर्वकरणामध्ये मात्र जर मागून परिणाम अपूर्वकरण सुरू झालेले आहे तर तो पुढे गेलेल्या परिणामांना प्राप्त करू शकणार नाही. अशा रीतीने त्याचे परिणाम अपूर्व असणार आहे. एक समयवर्ती जीवाचे परिणाम अपूर्वकरणात समान किंवा असमान आहे, पण भिन्न समयवर्ती जीवाचे परिणाम निश्चितपणे अपूर्वच असतात. म्हणून या दुसऱ्या कर्णाला नाव दिलेलं आहे अपूर्वकरण परिणाम. दूसरा प्रश्न है, अपूर्वकरण गुणस्थान में किसी भी प्रकृति का उपशम या क्षय नहीं होता, फिर इन्हें क्षपक या उपशमक कैसे कह सकते हैं? 8वं गुणस्थान आहे आणि आपण बघितलं 8व्या गुणस्थानामध्ये त्यांनी कोणत्याही कर्म
प्रकृतीचा उपशम केला नाही. उपशम करण्यासाठी त्याच्याजवळ कर्म प्रकृती होत्या, चारित्र मोहनीयाच्या 13 प्रकृती, 4 4 8 12 आणि 9 आणि 21 प्रकृती, आणि इकडे दर्शन मोहनीयाच्या उपशमिकवाला असेल तर 3 प्रकृती. एवढं त्याच्याजवळ होतं. तर दर्शन मोहनीयाचा तो उपशम त्यांनी आधीच केलेला आहे द्वितीयोपशम बनवून. आता 21 प्रकृती त्याच्याजवळ विद्यमान आहे उपशम करण्यासाठी किंवा क्षय करण्यासाठी. या 21 पैकी एकाही प्रकृतीचा तो उपशम किंवा क्षय 8व्या गुणस्थानात करत नाही. मग त्याला औपशमिक उपशम किंवा क्षयिक क्षपक अशी संज्ञा देण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न आहे. यह सही है कि इस गुणस्थान में किसी भी प्रकृति का उपशम या क्षय नहीं होता. फिर भी आगे होने वाले उपशम या क्षय की दृष्टि से इस गुणस्थान में भी उपशमक और क्षपक व्यवहार घी के घड़े के समान हो जाता है. ज्याप्रमाणे व्यवहार नयामध्ये एखादा रिकामा घट असेल आणि त्या घड्यामध्ये जर निरंतर तूप ठेवत असतील तर त्याला ओळखल्या जातं तुपाचा घडा म्हणून किंवा तुपाची बरणी म्हणून ओळखल्या जातं, कारण त्या भांड्यामध्ये निरंतर तूप ठेवल्या जातं. रिकामा असताना सुद्धा त्यावर तशाच प्रकारचा उपचार केला जातो. हे असं व्यवहार नयाचं कथन आहे. आणि हा व्यवहार त्या ठिकाणी लोकव्यवहार चालण्यासाठी प्रयोजनीय आहे आणि म्हणून या व्यवहाराला आगमामध्ये देखील स्थान दिलेलं आहे. 9व्याच गुणस्थानामध्ये आता तो उपशमना किंवा क्षय करणार आहे. ती प्रक्रिया एकदम सहज साध्य होऊ शकत नाही. पहिल्यांदा काही ना काही प्रमाणामध्ये कर्माची शक्ती क्षीण करावी लागेल, अनुभाग क्षीण करावा लागेल, तेव्हाच कर्म उपशमित किंवा क्षपक क्षय करू शकण्याची प्रक्रिया तिथे संभवनीय आहे. कर्माचं जर विलक्षण जोर असेल आणि जीवाचे परिणाम त्या ठिकाणी जर तितके प्रखर नसतील तर जीवाच्या माध्यमातून तिकडे कर्मामध्ये तशी प्रक्रिया होणार नाही. म्हणून सुरुवातीला कर्मामधली शक्ती ही कमी केलेली आहे. स्थितीबंध आणि अनुभागबंध म्हणजे याच्यामध्ये कमतरता आणलेली आहे. म्हणजे कर्माला आधी कमजोर बनवलं. कमजोर बनविल्यानंतर त्यामधली शक्ती क्षीण झाली आणि अशी कमी शक्ती झालेलं कर्म पुढे उपशमित किंवा क्षयाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून भावी नयाच्या दृष्टीने, नैगम नयाच्या दृष्टीने त्याला तसं म्हणणं गैर नाही. म्हणून अशा प्रकारचा उपचार म्हणून पुढे सांगतात की नाही, क्योंकि भावी अर्थ में भूतकालीन अर्थ के समान उपचार कर लेने से भावी काळामध्ये ते कार्य घडणारच आहे. म्हणून त्याला आजच तशा प्रकारचं म्हणणं हे द्रव्य निक्षेपाचं कथन आहे. द्रव्य निक्षेपाने अशा प्रकारचं कथन केलं जातं. एखाद्या व्यक्तीला जर तो MBBSच्या प्रथम वर्षामध्ये जरी गेला तरीही त्याच्यावर जसा डॉक्टरचा शिक्का बसल्या जातो की हा डॉक्टर आहे, या डॉक्टर साहेब असंही त्याला वर्तमान काळामध्ये म्हणण्यात येऊ शकतं आणि ते गैर नाही भावी नैगमनयाच्या दृष्टीतून. किंवा आज आम्ही बघतो की सैनिक राजाचा जीव वास्तविकतः आज नरकामध्ये नरकगतीचं दुःख भोगतो आहे, पण त्याच जीवाची आम्ही महापद्म म्हणून भावी तीर्थंकर म्हणून आजच पूजा करतो आहे. जर 324 म्हटल्या, भूतकालीन 24, वर्तमानकालीन 24 आणि भावीकालीन 24, तर भावी काळामध्ये ज्यांची आम्ही आज पूजा आरंभलेली आहे तो जीव वास्तविकतः अजूनही तीर्थंकर बनलेला नाही आणि तरी देखील आम्ही त्यांची पूजा त्या ठिकाणी करतो आहे आणि याला दोष म्हणता येत नाही.
हे नयाचं अशा प्रकारचं कथन आहे. म्हणून भावी अर्थ में भूतकालीन अर्थ के समान उपचार कर लेने से 8वें गुणस्थान में क्षपक और उपशमक व्यवहार की सिद्धि हो जाती है और इस प्रकार मानने पर अति प्रसंग दोष भी नहीं आता, क्योंकि प्रतिबंधक कारण के अभाव में नियम से चारित्र मोह का उपशम करने वाले तथा चारित्र मोह का क्षय करने वाले है. म्हणजे प्रतिबंधक, समजा मरण नाही आलं त्या ठिकाणी, म्हणजे प्रतिबंधक कारणाचा जर अभाव असेल, प्रतिबंधक कोणतंही कारण उपस्थित झालं नाही आणि प्रतिबंधक कारण आता त्या ठिकाणी फक्त मरणाचंच उपस्थित होऊ शकतं आणि तेही औपशमिक वाल्याला, त्याशिवाय दुसरं कोणतंही कारण आता त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाही. इव्हन वज्रपात जरी झाला तरी देखील तो त्या परिणामांपासून च्युत होत नाही. उपसर्ग कितीही प्रखर असेल तरीही तो च्युत होत नाही, फक्त अपवाद आहे मरणाचा. म्हणून प्रतिबंधक मरणाच्या अभावात जर त्याला चारित्र मोहाचा उपशम करणे वाले किंवा चारित्र मोह का क्षय करणे वाले है, म्हणून तो निश्चितपणे आता 9व्या गुणस्थानात ती प्रक्रिया संपन्न करणारच आहे. अतएव उपशमन व क्षय के सन्मुख हुए और उपचार से उपशमक या क्षपक संज्ञा को प्राप्त होने वाले जीवों के 8वें गुणस्थान में भी क्षपक या उपशमक संज्ञा बन जाती है. म्हणून याला कोणत्याही प्रकारचा दोष त्या ठिकाणी असत नाही. क्षपक या उपशमक अपूर्व करण के प्रथम समय से लगातार थोड़े थोड़े क्षपण व उपशमन रूप कार्य की निष्पत्ति देखी जाती है. जसा तो 8व्या गुणस्थानात प्रवेश करतो, परिणामांमध्ये प्रतिसमय अनंत गुणित विशुद्धता त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि कर्मावर सतत प्रहार सुरू आहे. सत्तेमधलं कर्म आणि नवीन येणारं कर्म, नवीन येणाऱ्या कर्माची स्थिती कमी करतो आहे आणि सत्तेमधील असलेल्या कर्माला स्थिती त्याची पूर्णतः काढून टाकतो आहे. अशा प्रकारच्या प्रक्रिया त्या ठिकाणी तो संपन्न करतो आहे. अनुभागामध्ये देखील हीनता त्वची दिसत आहे. म्हणजे चारही तऱ्हेचा जो बंध आपण काल बघितला, प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभाग बंध, चारही प्रकारच्या बंधामध्ये निरंतर कमीपणा येणं, अशा तऱ्हेचं कार्य त्या ठिकाणी दिसतं आहे. आणि ही निष्पत्ति यदि प्रत्येक समय कार्य की निष्पत्ति न हो तो अंतिम समय में भी कार्य पूरा होता नहीं पाया जा सकता. व्यवहारातही आपल्याला कार्य करायचं असेल तर कोणतंही कार्य एकदम घडत नाही. कोणतीही भाजी समजा आपण तोडायला बसलो आणि भाजी जर आपल्याला निवडायची आहे तर सगळीच्या सगळी भाजी आपण एकदम निवडू शकत नाही. एक एक पान करूनच आम्हाला ती पूर्ती करावी लागते. त्याप्रमाणे इथे देखील कर्म एकदम नष्ट करायचं म्हटलं तर असं कर्म एकदम नष्ट होऊ शकत नाही. कारण कर्मामध्ये देखील मुळात त्याची पण काही पॉवर आहे, शक्ती आहे आणि ते प्रबल असेल तर एकदम त्याला नष्ट करणं शक्य होत नाही. त्याच्याला पहिल्यांदा आम्हाला त्याचा अनुभाग कमी करावा लागेल, स्थिती कमी करावी लागेल आणि हळूहळू ते कार्य आम्हाला पूर्णत्वाला पोचवावं लागतं. कर्माची ही प्रक्रिया सेम तशीच आहे. प्रश्न तीसरा, क्या सभी सम्यक दृष्टि जीव 8वें गुणस्थान को प्राप्त कर सकते हैं क्या? प्रश्नार्थ याचं उत्तर अपेक्षित आहे की सगळे सम्यक दृष्टि जीव 8वां गुणस्थान प्राप्त कर सकते हैं क्या, किंवा 8वं गुणस्थान प्राप्त करण्यासाठी काय जीवनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहिजेत, कोणत्या गोष्टी असल्यावरच जीवाला 8वं गुणस्थान होऊ शकेल. पहिलं,
पहिली गोष्ट कोणती लागेल? 8व्या गुणस्थानात जर तो जाणार आहे तर पहिली गोष्ट त्याच्या जीवनात काय लागेल? त्याने फक्त देवायुचा बंध केलेला असला पाहिजे का? हो, तो बरोबर आहे. औपशमिकवाला त्याला जर देवाईचा बंध झाला असेल तर, किंवा कोणताही आयुबंध आगामी झाला नसेल तर, दोन्ही. आगामी आयुबंध झाला नसेल तरीही तो जाऊ शकतो, किंवा आयुबंध त्याला पडला असेल तर फक्त देवायुचा झाला असेल तरच तो पुढे जाऊ शकतो. पुढे म्हणजे 5व्याच्या पुढे देवायुचा बंध असल्याशिवाय तो जाऊ शकत नाही. म्हणजे 3ही आयुचा बंध असेल तर तो व्रत घेऊ शकत नाही. मनुष्य आयुचा जरी बंध असेल तरीही देश व्रत तो घेऊ शकत नाही. म्हणून एक तर त्याला आयुबंध झालेला नको, किंवा झाला असेल तर त्याला देवायुचाच बंध झालेला असला पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी, उत्तम संहननवाला असला पाहिजे. उत्तम संवहन म्हणजे शेवटचे 3 संवहन. म्हणजे कोणते? वज्र ऋषभ नाराज सहन, नाराज हम्म, सहन आणि आणि अर्धनाराज. अर्धनाराज. हे 3 संवहन असणाराच पुढे जाऊ शकतो. नंतर अजूनही ओरिजिनल कारण, त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्ववाला तो जाऊ शकणार नाही. त्याला औपशमिक किंवा क्षायिक सम्यक्त्वाचीच प्राप्ती करून घ्यावी लागेल. क्षायोपक्षमिक वाल्याची लिमिट संपली, 7 पर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्याला एक तर द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागेल, किंवा क्षायिक सम्यक्त्वी असेल तर तो पुढे जाऊ शकेल. नंतर महत्वाचं, तो कर्मभूमीज मनुष्य चतुर्थ काळातला असला पाहिजे. कर्मभूमीज मनुष्य चतुर्थकालीन द्रव्यवेदानी पुरुषवेदी असा तो जीव असला पाहिजे, तर तो 8व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करू शकणार आहे. विशेषतः पहा, पहिला 8वं गुणस्थान द्वितीयोपशम व क्षायिक सम्यक दृष्टी ही प्राप्त कर सकते है. 7 पर्यंत क्षायोपशमिक सम्यक्त्वाची लिमिट आहे, त्याच्या पुढे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी वाला जाऊ शकत नाही. असं का? हाही प्रश्न महत्वाचा आहे की क्षायोपशमिक सम्यक्त्व आणि तो उपशम श्रेणी आरोहण करतो आहे, असं का नाही घडू शकत? काय वाटतं? याचं कारण असं की चारित्र्य त्याला पूर्णतः निर्मल करायचंय, आणि त्याच्या मूळ जे काही अंतरंग आहे, कोणतं? सम्यक दर्शन हा पाया आहे. हा पाया कच्चा आहे असं होणार नाही. पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूत राहते. जर सम्यक दर्शन मजबूत असेल, आणि क्षायोपशमिक सम्यक्त्वामध्ये आपण काय पाहिलं? त्याच्यामध्ये चल मल अगाढ दोष असतात, म्हणजे ते सकंप आहे, त्या ठिकाणी दोष आहे, किंवा मनामध्ये द्विधा थोडीफार मनस्थिती आहे, म्हणजे त्याच्या श्रद्धेमध्ये थोडाफार डगमगपणा आहे. आणि अशा पायावर कोणतीही इमारत टिकू शकणार नाही. जर त्याला आता चारित्र्य निर्मल करायचं आहे तर पहिल्या बेसिक रूपाचं सम्यक्त्व त्याला निर्मल करावंच लागेल. म्हणून क्षायोपक्षमिकवाला पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्याला द्वितीयोपशम करावं लागेल किंवा क्षायिक करावं लागेल, पहिली विशेषता. दूसरी विशेषता, जिसने 3 आयु नरक तिर्यंच किंवा मनुष्य आयु का बंध कर लिया है, तर तो 8व्या गुणस्थानात जाऊ शकत नाही. 8व्यात नाही, तो 5व्यापासूनच पुढे जाऊ शकत नाही. तर 8व्यात तर जायचा प्रश्नच नाहीये 3 आयुचा बंध केला असेल तर. तीसरी विशेषता, जिन्होंने देवायु का भी बंध कर लिया है वे अष्टम गुणस्थान वरती क्षपक श्रेणी आरोहण नहीं कर सकते.
जर देवाईचा बंध जरी त्यांनी केला असेल तर ते क्षायिक सम्यक दृष्टी तो जीव असू शकेल, पण क्षपक श्रेणी तो चढू शकणार नाही. याचं कारण असं की जर त्याला नवीन आयुचा बंध झालेला आहे आणि क्षपक श्रेणीवाला त्याच भवात मोक्षाला जाणारा असतो, जर त्याला नवीन आयुचा बंध झालेला आहे तर ती आयु त्याला भोगणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये भुज्यमान आयु मनुष्य आयुत आहे, पण अजून बद्धमान आयु कोणतीही नको. चौथं, उपशम सम्यक दृष्टी अष्टम गुणस्थांवरती क्षपक नाही बन सकते. आता तो क्षपक पण नाही बनू शकणार, कारण उपशम सम्यक्त्वाला आहे. उपशम सम्यक्त्व असेल तर तो क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. याचं कारण असं की उपशम सम्यक्त्वाचा काळ हा अंतर्मुहूर्त आहे आणि क्षपक करत जाईल, क्षय करत जाईल चारित्र मोहनीयाचा, तर तो 12व्यात जाणार आहे. निर्मल चारित्र कधीही वापस न येणारं, वर जाणारं, अशा प्रकारची त्याची परिणती होणार आहे. म्हणून उपशम सम्यक दृष्टी क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. नंतर वज्र ऋषभ नाराच संवरण वालाही क्षपक बन सकता है. जर क्षपक श्रेणी आरोहण करायची असेल तर खालच्या या दोन ज्या सांगितल्या, ज्या औपशमिक चारित्राला चालतात, पण क्षपक श्रेणीला मात्र पहिलंच संवरण पाहिजे, वज्र ऋषभ नाराचंच संवरण पाहिजे. म्हणून 3 उत्तम संवरण वाले उपशमक बन सकते हैं, पण क्षायिक बनण्यासाठी पहिलंच संवरण त्या ठिकाणी आवश्यक आहे. नंतर 3 हीन संवरण वाले न उपशम कर सकते हैं न क्षपक. खालचे असंप्राप्त स्पृस्फटिका केलीत आणि अर्धनाराचय वाटते, त्यामध्ये 3 हे असेल तर तो श्रेणी आरोहण करू शकत नाही. नंतर कर्मभूमी या मनुष्य ही योग्य काल में, योग्य काल म्हणजे चतुर्थ कालात उपशमक और क्षपक बन सकते हैं. ठीक है, पुढे चलायचं. 8वें गुणस्थान में चारित्र मोह का उपशम या क्षय नहीं होता तो क्या कार्य होते हैं. 8व्या गुणस्थानात जर उपशम होत नाही किंवा क्षय होत नाही तर 8व्या गुणस्थानामध्ये अंतर्मुहूर्तापर्यंत त्या जीवाचं कार्य काय सुरू आहे, काय आवश्यक तो त्या ठिकाणी करतो. आपण तसं याचं उत्तर काल बघितलेलं आहे की अधःकरणामध्ये असलेल्या 4 आवश्यकता या इथे आहेतच, शिवाय अपूर्व कर्णामध्ये आणखी 4 आवश्यकता आहे. पहिली आवश्यकता, प्रति समय अनंत गुणी विशुद्धी वाढते. प्रति समय म्हणजे मागच्या समयात समजा 4 समयाची विशुद्धी असेल तर पुढच्या समयात 16, नंतर 64 अशा गुणित रूपानी, अनंत गुणित रूपानी विशुद्धता परिणामांमध्ये वाढते आहे. हे पहिलं कार्य अधःकरणात घडलेलं आहे. दुसरं अधःकरणात घडलेलं होतं स्थिती बंधापसरण. नवीन येणारं कर्म हे ते कर्मच कमी कमी स्थितीला घेऊन बांधतो आहे. पहिला तो प्रश्न की ज्या वेळेला जीवाला प्रायोग्य लब्धी प्राप्त होते, प्रायोग्य लब्धी कोणत्या याच्यामध्ये प्राप्त होते जीवाला, सम्यक्त्व अवस्थेत, मिथ्यात्व अवस्थेत, मिथ्यात्व अवस्थेत, मिथ्यात्व अवस्थेत प्रायोग्य लब्धी होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 34 बंधापसरण होतात आणि त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, एक वैशिष्ट्य प्रायोग्य लब्धीचं की कोणतंही कर्म, आता सत्तेतलं जितकं काही कर्म त्याच्याजवळ विद्यमान असेल त्याची स्थिती काय करतो, तो अंतःकोडा कोडी प्रमाण करतो है ना. जर त्याच्या सत्तेमध्ये 70 कोडाकोडी सागर प्रमाण मिथ्यात्व असेल तर त्याला त्यावेळेला सम्यक दर्शन होऊ शकत नाही. त्याला पहिल्यांदा मिथ्यात्वाची स्थिती
ही अंतःकोडा कोडी करावी लागते. आणि हे कधी करतो तो प्रायोग्य लब्धीत हे कार्य करतो. म्हणून सर्व कर्माची स्थिती आयु कर्म सोडून बाकीच्या 7 कर्माची स्थिती तो अंतःकोडा कोडी प्रमाण करतो. म्हणजे प्रत्येकाची उत्कृष्ट स्थिती बघा आणि त्या उत्कृष्ट स्थितीमधून तो स्थिती आता कमी करतो. म्हणजे किती पर्सेंटेजनी त्यांनी कमी केली हे गणित पण पाहण्यासारखं आहे. 70 कोडाकोडी आणि ती राहिली 1 कोडाकोडीपेक्षाही कमी, एवढी स्थिती झाली. म्हणजे किती पर्सेंट त्यांनी स्थिती कमी केलेली आहे हे आपण तिथे कॅल्क्युलेशननी पाहू शकतो. तर अशी त्याची स्थिती मिथ्यात्वाची कमी झाली. अनंतानुबंधीची स्थिती उत्कृष्ट 40 कोडाकोडी, ही पण स्थिती अंतःकोडाकोडी प्रमाण करतो. प्रपोर्शनेट मध्ये आहे ते सगळं. आणि नंतर ज्ञानावरण, दर्शनावरण आणि आयु वेदनीय हे 3 कर्म, या 3 कर्माची स्थिती 30 कोडाकोडी सागर उत्कृष्ट आहे, ती अंतःकोडाकोडी करतो. नाम आणि गोत्राची 20 कोडाकोडी आहे, ती पण अंतःकोडाकोडी करून सगळ्या कर्माची स्थिती प्रायोग्य लब्धीमध्ये तो एवढी कमी करतो. ही तर तिथे प्रक्रिया घडली. आणि सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही जीवाला स्थितीबंध किती होतो, उत्कृष्ट स्थितीबंध किती होतो, शुभ कर्माचा किंवा अशुभ कर्माचा, त्याला स्थितीबंध किती होतो. अर्धपुद्गल परावर्तन काल नाही, स्थितीबंधासाठी स्थानीय आपल्याला कोडाकोडीमध्ये अंतःकोडाकोडीपेक्षाही कमी स्थिती आता तो प्रत्येक कर्माची बांधत आहे. कोणतंही कर्म बांधल्या जाईल. आता मिथ्यात्व तर बांधतच नाही सम्यक्त्व झाल्यानंतर, अनंतानुबंधी बांधत नाही, 43 प्रकृतींची बंध विच्छुत्ती झाली आहे, ह्या प्रकृती बांधतच नाही. आणि जे काही कर्म आता तो बांधू लागलेला आहे नवीन, याची स्थिती तो अंतःकोडाकोडी सागर प्रमाणापेक्षा जास्त बांधत नाही. की त्या ठिकाणी सम्यक्त्व प्राप्तीचा महान लाभ जीवनात झालेला आहे. आता 4थ्या गुणस्थानात ही परिस्थिती आहे. व्रत घेतल्यावर अंतःकोडाकोडी तर कॉन्स्टंट आहे, कारण त्याचे असंख्यात भेद आहे, म्हणून ती तर स्थिती राहणार आहे. पण जेवढी 4थ्या गुणस्थानात तो बांधतो त्याच्याही पेक्षा कमी स्थिती आता व्रत परिणाम जीवनात आल्याबरोबर स्थिती आणखी कमी झाली. महाव्रत घेतल्यावर ही स्थिती आणखी कमी झालेली आहे. आणि 8व्या गुणस्थानात जसा तो जाईल त्याच्या या स्थितीमध्ये निरंतर प्रति समय आणखी कमी, पण राहील ती कोडाकोडी सागर, अंतःकोडाकोडी सागरच, अशी स्थिती तो बांधत राहतो. कमी स्थिती तो बांधत राहतो. ही झाली स्थिती बंधापसरणची प्रक्रिया. ही संपन्न झाली 8व्या गुणस्थानात. तसंही करण होत असताना सर्वत्र या प्रक्रिया घडतात. फक्त ज्या उद्देशाने केलेले आहे त्या कर्माला मुख्यता देऊन ती स्थिती सांगायची आहे. दुसरं झालं हे स्थिती बंधापसरण. कशातलं वैशिष्ट्य हे? अधःकरणाचं. तिसरं अधःकरणाचं वैशिष्ट्य आहे पाप प्रकृतींचा अनुभाग हा द्विस्थानगत होतो. पाप प्रकृतींचा अनुभाग काय झाला? द्विस्थानगत. म्हणजे पाप प्रकृतींचा अनुभाग आपण 2 तऱ्हेंनी बघितलेला होता. कोणत्या तऱ्हेने बघितला? एक घाती कर्मामधला पाप प्रकृतींचा अनुभाग आणि एक अघाती मधल्या पाप प्रकृतीचा अनुभाग. तर घातीमध्ये कोणते दृष्टांत पाहिले? लता दारू अस्थी आणि शैल रूपाचे. कारण हे बांधण्याची प्रक्रिया आहे ही. कारण घाती कर्म बद्ध करतं, म्हणून लता रूपासारखं बद्ध केलं, दारू अस्थी आणि शैल रूपाचं. हे झालं. आणि पाप प्रकृतींचा अघाती कर्मातला अनुभागासाठी दृष्टांत बघितले होते. निंब, कांजी, विष आणि हलाहल. हा, आता काय झालं? हे जे पाप प्रकृती घाती कर्माच्या आहे आणि अघाती कर्माच्या आहे, या दोहोंमधला
हा जो शेवटचा अनुभाग आहे विष हलाहल रूपाचा किंवा तिकडे लता दारू अस्थिशैल रूपाचा, हा अनुभाग बंध त्याला आता होत नाही. त्याचा अनुभाग कसा पडतो आता? लता दारू रूपाचा आणि इकडे निंब कांजी रूपाचा, कांजीसारखं. असा अनुभाग त्याचा पडतो. हा त्याचा एक आणखी फायदा झाला की एवढं कर्म तीव्रतेने फलदान देणारं राहिलं नाही किंवा तो तसं ते बांधत नाही. हे झालं पाप प्रकृतीचा अनुभाग द्विस्थानगत होणं. आणि चौथी वैशिष्ट्य पाहिलं होतं की पुण्य प्रकृतीचा जो अनुभाग आहे हा चतुस्थानगत होतो. आता पुण्य प्रकृती कशात आहे भेद? हा अघाती कर्मामध्ये. अघातीमध्येच आहे, अघातीमध्येच आहे. तर आता अघाती कर्म जीव कधीही सम्यक्त्वाच्या पूर्वी द्विस्थानगत बांधत होता, म्हणजे गुळ साखर रूपाचा बांधत होता. पण सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर हा अनुभाग बंध आता चतुस्थानगत झाला. म्हणजे काही परमाणू आता खडी साखर रूपासारखे, काही अमृताप्रमाणे उत्कृष्ट फल देणारे अशा प्रकारचे झाले. चौथ्या गुणस्थानापासून ही प्रक्रिया झाली. आठव्यामध्ये आणखी त्याचा अनुभाग बंध वाढलेला आहे. म्हणून खडी साखर आणि अमृत रूपाचा अनुभाग जास्त आणि हा जो अनुभाग आहे साखर गुळ रूपाचा हा कमी, अशा प्रकारचे त्यामध्ये चतुस्थानगत अनुभाग बंध त्याचा झालेला आहे. ही अधःकरणामध्ये या 4 गोष्टी झाल्या होत्या, त्या अपूर्व कर्णामध्ये देखील कंटिन्यू आहे. अपूर्व कर्णातही त्या गोष्टी होणारच आहेत. साखर अमृत रूपाने कमी असं म्हटलं नाही, साखर आणि अमृत रूपाने जास्त झालं. हा हा नाही, गुळ आणि साखर रूपाने कमी, इकडे कमी गेले आणि खडी नाही, साखर आता अमृत विशुद्धी रूपाने जास्त. वाढली. अच्छा, विशुद्धी वाढली म्हणून इकडे 2 हे वाढले असं ना? हा 2 असं. याच्यात जास्त गेले, इकडे कमी आले. गुळ आणि साखर मध्ये कमी आला आणि खडी साखर आणि अमृतामध्ये जास्त प्रमाणात गेला. अशा तऱ्हेचा कर्मामध्ये बदल घडला. ही याच्यामध्ये कशामध्ये झाली? आपण हे पाहिलं की बाबा म्हणजे उपशम किंवा क्षय झाला नाही तर मग काय होते हे बघत आहे आपण आता समजा. तर म्हणजे आता ह्या 8वं गुणस्थान आपण बघत आहे इथे, तर तो श्रेणी मांडेल तरच तो 8व्या गुणस्थानात जाईल की नाही? हो, श्रेणी मग मांडेल असं तरच आहे. असं होईलच कसं की उपशमही नाही होणार आणि क्षयही नाही होणार? कर्म प्रकृती अजून उपशम करणे योग्य प्रकृती कोणती आहे? मोहनीयाच्या. हो, त्या ठिकाणी अजून झाल्या नाहीये उपशमित. उपशम करण्यासाठी पण पहिल्यांदा तेवढं सामर्थ्य लागेल ना जीवाचं. शत्रूवर म्हणजे असं म्हणू अटॅक शकतो करायचा की आहे. उपशम क्षय होईपर्यंत हे होईल. हा, उपशम क्षय असं म्हणावं होईपर्यंत लागेल त्याला. या हा. प्रक्रिया घडून मोहनीय कर्माला शह दिल्या जाईल. त्याचं जे अटळ स्थान आहे त्याला ढिलं केल्या जाईल. पहिल्यांदा तर पाया काढावं लागेल ना, म्हणजे ढिलं करावं लागेल त्याला. तशी प्रक्रिया पहिल्यांदा त्यांनी केलेली आहे तिथे या परिणामांच्या माध्यमातून. ठीक आहे. उद्याला आपण अपूर्व कर्णाच्या 4 विशेषता परत पाहू आणि मग पुढे जाऊ. म्हणजे हे प्रकरण आपलं पूर्ण होईल. ह्या अधःकरणाच्या 4 विशेषता आहे आणि अपूर्व कर्णामध्ये स्थिती कांडघात, अनुभाग कांडघात, गुणश्रेणी निर्जरा आणि गुणसंक्रमण, ह्या 4 गोष्टी होणार आहेत. तशा आपण पाहिल्याच आहे. ह्या इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उच्चायाणम नमो लोये सौवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.